क्षमतांवर विश्वासच नसलेल्या मनुष्याला क्षमतांचं संपूर्ण वापर केल्यानंतर झगझगाट दिसायला हवा असेल तर ताकद पाहिजे ना तेवढी. क्षमतांचं लखलखणं सांगतोय की मी सगळ्या जरी तुला सांगितलं ना तरी सुद्धा 1% सांगितल्यासारखं. काही गरज होती सांगायची? तो बिचारा कधी नाही ते उदाहरणं विचारतो. तू जाता त्याला सांगितलंस इम्पॉर्टंट उदाहरण सांगतो. बरं, इम्पॉर्टंट उदाहरण सांगितल्यानंतर त्यांनी काही पुढे विचारलं नव्हतं. ह्यांनीच काहीतरी अशा उपद्रवीपणा चालू केलं. कृष्णाने काय करणार या सगळ्याचं? बरं, तिथे थांबला नाही कृष्ण. काय करणार हे म्हणून थांबावं की? अर्जुन काय म्हणतो ते विचारत करते. तिथे थांबला नाही कृष्ण. तो म्हणाला काय करणार? कारण मी सगळी जरी उदाहरणं दिली, आता तुला द्यायचीच असतील तर दे ना. म्हणजे एखाद्या वेळेला बघा, एखादा माणूस किंवा असं घरातली काही जण, बाहेरची काही जण असं सांगतात, फार काहीतरी तुला महत्वाचं सांगायचं आहे, पण जाऊ दे आता नाही, नंतर सांगतो. मग कशाला सांगितलं मला? फार महत्वाचं काहीतरी सांगायचं किंवा वेळ आल्यावर सांगेन. डेंजरस वाक्य सगळं. मग सांगितलं कशाला आत्ता? नको सांगू. नाही, आधी सांगून ठेवायचं. फार काहीतरी महत्वाचं आहे, कळलंच पाहिजे तुला, पण नंतर सांगते. तसं काहीतरी कृष्णाने एक अशी फिरकी टाकली त्याला की तू काय करणार आहे सगळ्याचं? कारण मी जर तुला सगळी उदाहरणं दिली तरी सुद्धा तुला फक्त 1% दर्शन होईल. विष्टभ्याहम इदम कृष्णम एकांशे स्थितो जगत. तुला फक्त 1% दिसेल. हे सगळी उदाहरणं दिली तरी नाही काय येणार प्रश्न तुमच्या डोक्यात? उरलेल्या 99चं काय येणार की नाही प्रश्न? जसा माझ्या मनात प्रश्न येऊ शकतो. असं कोणी सांगितलं फार महत्वाचं आहे काहीतरी, हे माणूस आहे, हे काय महत्वाचं होतं? काय महत्वाचं होतं? एक्झॅक्ट अर्जुन सापडला तिकडे. एकच. अरे बापरे, म्हणजे अजून 99. यांनी सगळ्यांपैकी छोट्या काहीच उदाहरणं दिली. आता सांगतोय सगळी उदाहरणं दिली तरी सुद्धा 1% तुला दिसेल. म्हणजे ऑलमोस्ट काहीच दिसलं नाही की मला. आली गंमत अर्जुनाची. बरोबर असा सिटिंग डक सापडला बघा. एवम एतद यथा आत्तत्वम आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. काय गंडवलाय कृष्णाने, हात गंडवलाय कृष्णाने. समजून घ्या काय गंडवलाय ते. सुरुवातीलाच तो सांगतो उदाहरणांच्या नादी लागू नको. मग काय बघ, क्षमता कशा वापरतायत ते बघ. क्षमतांचा वापर झाल्यानंतर काय दिसेल? बुद्धी, क्षम सगळं सांगतो. किंवा बेस्ट वे म्हणजे काय? ऊर्जित, सत्व वगैरे 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 वगैरे. बरं. आणि आता सांगतो की अरे सगळी उदाहरणं सांगितल्यानंतर तुला फक्त 1% दिसेल. अर्जुन बरोबर जाळ्यात अडकतो. तो म्हणतो नाही, मला तर सगळं पाहायचंय. काय? अर्जुनाला सगळं पाहावं अशी इच्छा निर्माण व्हावी अशीच गोलंदाजी कृष्णाने केली होती. कारण अर्जुनाचा म्हणजे आपला सगळ्यांचा प्रश्न असा आहे की आपण सगळं पाहत नाही. की आपल्याला जे पाहायचं असतं ना तेच पाहतो. आणि अर्जुनाला सुद्धा जे पाहायचं होतं तेच पाहत होतं. मला आता सगळं पाहायचंय. अर्जुनाची भाषा काय बदलली बघा, काय बदलले भाषा. अरेरावी करणारा अर्जुन, हटवादीपणा करणारा अर्जुन आता कृष्णावर सोपवतो की माझ्यात ती क्षमता असेल तर मला दाखवशील का? मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो. तुला जर का असं वाटत असेल की माझ्याकडून हे सगळं पाहिलं जाईल आणि माझ्याकडे ही सगळं पाहण्याची क्षमता आहे तर कृष्णा सगळं दाखवशील का? हा भगवद्गीतेचा टर्निंग पॉइंट. अशिष्याचं शिष्यामध्ये रूपांतर झालं. पण जो रिबेल होता तो सगळा मावळला, निवळला. आता म्हणतो मला हे सगळं बघायचं आहे. कृष्ण आता तो म्हणतो तुला शक्यच नाही. आउटराईटली सांगतो कृष्ण, मला नाही वाटत तू पाहू शकशील. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेन एव चक्षुषा.
तुझ्याच्यानी तू काय पाहू शकणार नाहीस. अँड देअरफॉर दिव्यम ददामि ते चक्षु. माझं ऐश्वर जर का तुला पाहायचं असेल, माझं म्हणजे क्षमतांचं सादरीकरण झाल्यानंतर काय होतं त्याचा जर का लखलखाट पाहायचा असेल तुला, तर तुझ्या डोळ्यांनी तुला ते दिसणार नाही. देअरफॉर दिव्यम ददामि ते चक्षु. तुला मी दिव्य चक्षु देतो. आणि आपण सिटिंग डक अडकतो याच्यामध्ये आणि मग आपण हात जोडतो, दिव्य विश्वरूप दर्शन. तसं नाहीये. क्षमतांवर विश्वासच नसलेल्या मनुष्याला क्षमतांचं संपूर्ण वापर केल्यानंतर झगझगाट दिसायला हवा असेल तर ताकद पाहिजे ना तेवढी, एक. आणि दुसरं, क्षमतांचा झगझगाट दिसायला हवा असेल तर स्वतःचे प्रिज्युडायसेस काढायला लागतील बाहेर, की मी करूच शकणार नाही, हेच नाही होत, माझ्याच बाबतीत असं कसं होतं, हे सगळे मग गँग 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 लॉस ऑफ कन्व्हिक्शन अँड वी आर टॉकिंग अबाउट द वर्ल्ड. हे अर्जुनाचं पहिल्या अध्यायापासून आतापर्यंत आलंय. म्हणून कृष्ण दणकावून देतो त्याला की तुझ्या या आत्ता पर्स्पेक्टिव्हनी तुला हे दिसणार नाही. इफ यू वॉन्ट टू सी यू विल हॅव टू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. तुझं पाहणं बदलावं लागेल. आणि पाहणं बदलायचं असेल तर प्रिज्युडायसेस काढ. पाहणं बदलायचं असेल तर ओपन माइंडने काम कर. आणि पाहणं बदलायचं असेल तर जे पाहणार आहेस त्याच्यावर श्रद्धा ठेव. दिस इज विश्वरूप दर्शन. आता हे नाटक सुरू झालं सगळं. काय तुम्हाला सांगतो, आपल्यासारखे जे धृतराष्ट्र बसले होते संजयाच्या आजूबाजूला, त्यांना फार जड गेला असणार आहे सगळं. म्हणून काहीतरी मिर्च मसाला लावला असेल ते संजयाने तिथे. एव मुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परम रूपमैश्वरम. असं म्हणून कृष्णाने त्याचं ऐश्वर्ययुक्त रूप दाखवायला सुरुवात केली. त्याचं म्हणजे क्षमतांचं. आता धृतराष्ट्र पर्स्पेक्टिव्ह कसला, मुळात दृष्टी नाही. म्हणजे दृष्टी नाही म्हणजे कुठली दृष्टी, डोळ्यांची नाही म्हणत आहे मी. अर्जुनाचा तोच प्रॉब्लेम होता. अर्जुनाला दिसत होतं पण अर्जुन पाहत नव्हता. आणि म्हणून बिरबलाने आंधळ्यांच्या यादीमध्ये अकबराचं सुद्धा नाव नोंदवलं होतं. आपल्या राज्यात आंधळे किती, असा अकबराने प्रश्न विचारला होता. बिरबल म्हणाला तर उद्या सांगतो. आणि सकाळी जाऊन तो भर चौकात बिरबल काहीतरी विणत बसला होता. जो येतो तो विचारत होता, काय करतोयस? बिरबल म्हणाचं नाव सांग तुझं. काय करतोयस? बिरबल म्हणाचं नाव काय सांग. अकबर आला, हे काय करतोयस बिरबल? त्याचं पण नाव लिहिलं. काय लिहिलंयस तिथे? काय आंधळ्यांची यादी करतो म्हणा. दिसत नाही का मी काय करतोय ते? विचारतोयस काय काय करतोयस म्हणून. हे कशाला करतोय विचार ना. मुळात तुला काय विचारायचंय हे तुला माहित नाही आणि म्हणून भलता प्रश्न विचारतोयस तुम्हाला. यू डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट टू आस्क अँड देअरफॉर यू आर आस्किंग ॲब्सर्ड. काय करतोयस, काय करतोय प्रश्न नाहीये. तू जे हे काय जे करतोयस ते कशाला करतोयस हा प्रश्न विचारणारा मला अजून एकही सापडला नाही. सगळे गेले आंधळे. अनेक वक्त्र नयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम. मी असे एकदम असे झगझगाट मूवी तयार केली. खरं तो काय सांगतोय, क्षमतांचं लखलखणं सांगतोय. अनेक मुख म्हणजे काय ताकद आहे. वाणी, नेत्र, दोन नेत्रांनी सुद्धा दिसत नाहीये, डोळे असून बघत नाही होत आपण. इतकी पाहण्याची पॉवर आहे क्षमता वापरायला सुरुवात केली तर. अद्भुत दर्शन, जे जे ज्याच्या पलीकडे जाऊन बघायला पाहिजे अशी दृष्टी येते. अ पर्सन हू युजेस हिज कॉम्पिटन्सी गेट्स अ पॉवर टू वॉच अ बिग पिक्चर. सामान्य माणसाला जे दिसतं त्याच्या पलीकडे जाऊन बघण्याची ताकद ही क्षमता वापरण्याच्या हातात येते, असं संजयाला म्हणायचं आहे. अद्भुत दर्शन, अनेक दिव्य आभरण, दिव्य भूषण. कुठली भूषण? 24 कॅरेटची माळा घातल्यात का त्यांनी? दिव्य शस्त्र, राईट टेक्निक्स, राईट टूल्स, राईट अटायर. आणि कसं आहे की 1000 सूर्य एका वेळेला आल्यानंतर जे वाटतं ते असं काहीतरी झालं. आता कसं 1000 सूर्य, इतकं तेज आहे.
सच क्लॅरिटी, दिपवणारं तेज. यदि भाः सदृशी सा स्यात् भासत तस्य महात्मनः. असे सूर्य सहस्त्रस्य दिवी, आकाशामध्ये 1000 सूर्य आले अचानक एकाच वेळेला, युगपत उत्थिता, एकदम जर का उदय झाला त्यांचा, त्यावेळेला जे काय लखलखाट होईल ना, तो आकाशात नाही झालेला, मनाच्या आकाशात झालेला लखलखाट आहे. अरे हे मी करू शकतो, हा लखलखाट आहे. हा लखलखाट धृतराष्ट्राला कळला नव्हता. धृतराष्ट्र म्हणजे कोण? आपण. आणि म्हणून त्याला ते सगळं नाट्यमय करावं लागलं. पण त्याचं चुकलंच संजयाचं जरा. इतके डोळे बांधलेले धृतराष्ट्र पुढे होतील असं त्याला वाटलं. आता बघा मी काय म्हणतोय ते, अर्जुन काय सांगतोय बघा. तत्र एकस्थ जगत कृत्स्नम प्रविभक्तम अनेकदा. आजपर्यंत जे मी तुकड्या तुकड्यात पाहत होतो ते मला एकत्र दिसलं. होलिस्टिक व्ह्यू, सार्वंकष दृष्टी. मी तुकडे, अर्जुन चुकीचं बोलत नव्हता. माणसं मारली जातील, पैशाचा नाश होईल, असं सगळं खरं म्हणत होता तो. पण ही हॅड लॉस्ट, की अरे नक्की कशासाठी झालं हे त्याला कळत नव्हतं. तत्र एकस्थम जगत कृत्स्नम प्रविभक्तम अनेकदा. अनेक प्रकाराने वेगवेगळं असलेलं त्याला एकत्र दिसलं. हो, हे मी लक्षातच घेतलं नव्हतं कधी. का लक्षात नाही घेतलं त्यांनी? प्रिज्युडाइज मेंटॅलिटी. असं कसं होईल, हे कसं होईल, ते कसं होईल, सगळे 11-10 अध्याय पहिले तेच बोललाय तो. आणि प्रिज्युडाइज मेंटॅलिटी कशी असते हे समजण्यासाठी भगवद्गीतेचे पहिल्या अध्यायापासून 10वा अध्याय. सायकोलॉजी शिकणाऱ्या माणसाने भगवद्गीता अभ्यास केला नसेल तर बरंच काही राहायला शिकायचं, एवढं नक्की. फंडामेंटली हाऊ टू लिसन हे शिकतो भगवद्गीतेमध्ये. सिलेबसमध्ये असो नसो त्याच्यावर लोक निवडणुका पण जिंकतील, पण आपण शिकूया. हे सगळं करायला इगो सोडून द्यावा लागतो. त्याला काय वाटेल, इगो आहे हा, म्हणजे त्याला काहीतरी वाटलं तर माझी प्रतिमा त्याच्या मनात कशी होईल. अरे सोड ते इगो, त्याची वाढ हवे का तुझी प्रतिमा जपायची तुला. तत्र एकस्तत् जगन कृष्ण प्रविभक्तम अनेकदा अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. अर्जुनाने पाहिलं, एकत्र दिसलं त्याला सगळं, झकास दिसलं सगळं त्याला. आणि अर्जुनाची भंबेरी भक्त्रा आणि ते तरमाणा विशंती द्रंष्टा कराला. आणि अर्जुनाला खरं रूप दिसलं की हे बघ, हे सत्य आहे, हे सत्य आहे. बिभत्सरच आहे, म्हणजे अशा शहारा यावा अंगात, की तुझ्या अकराळ विकराळ दाढांमध्ये, भयानक अशा तुझ्या मुखामध्ये, तोंडामध्ये वेगाने लोक जात आहेत. ठेचल्या गेलेल्या त्यांची डोकी दिसत आहेत मला. दशन अंतरेषु, दातांमधल्या फटींमध्ये चिकटलेली काही डोकी दिसत आहेत, काही हाडं तुटलेली दिसत आहेत, काही छाती फुटलेली दिसते. क्षमतांना मान दिला नाही की क्षमता अशा खातात. इतकं स्वच्छ सांगतो की क्षमतांनी घडवलाय तुला, नाही वापर केला, क्षमता परत घेणार. लोन आहे माझ्यावरती. राईट फ्रॉम द डे वन आय हॅव अ डेट साईड ऑन माय बॅलन्स शीट. कुठलं? क्षमता. मग वापरणार आहे बाबा, असं कृष्ण सांगतोय. यथा नदीनां बहव अंबुवेगा. नदी अशी जबरदस्त जाते. समुद्रमेवा विमुखा द्रवंती. समुद्राच्या मुखामध्ये, नदीचं मुख समुद्रात जिथे घुसतं त्याला अशी जबरदस्त वेगाने नदी जाते. तथा तवामी नरलोकवीरा विशंती. अशी शूरवीर असे नुसते असे मारले जात आहेत तिथे, रक्ताच्या पाठच्या पाठ वाहत आहेत. अनेक शूरवीर तुझ्या जळणाऱ्या मुखामध्ये प्रवेश करता असं दिसतंय मला. काही कोण राहत नाही मृत्यूसमोर, तो सगळे जाणार त्याच्यात. पण ऍक्सेप्ट द फॅक्ट आणि एव्हरी मिनिट इट इज हॅपनिंग म्हणतो कृष्ण. नाही काय येणार भानावर आपण असं जर का कोणी आपल्याला दाखवलं, अरे काय तुझं घर किती छोटं. हो आहे बाबा, माहिती आहे तुझे 10 बंगले आहेत. आता तुला दाखवतो ते 10 बंगले केवढूचे दिसतात. चल वरतून पृथ्वीचं तुझं चित्र काढून दाखवतो, सांग मला तुझा बंगला कुठे. असा धक्का बसल्यानंतर जे होतं त्या अर्जुनाचं आता झालं.